विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। याला कारण ठरलंय ते आमदार नितेश राणेंचं एक विधान। अकोल्यात नितेश राणेंच्या सभेनंतर वडेट्टीवारांनी टीका केली होती। त्यावर नितेश राणेंनी लवकरच तुमचा आणि आमचा बॉस एकच असेल असं ट्विट केलं। ठाकरे गटाकडून 18 लोकसभा जागा लढण्याचं निश्चित झालंय। महाराष्ट्रातील 18 लोकसभा मतदारसंघात ठाकरेंनी समन्वयक नेमलेत। यामध्ये मुंबईतील 6 मतदारसंघांपैकी 4 जागा ठाकरे गट लढवणार असल्याचं बोललं जात आहे। मुंबई उत्तर, पश्चिम, मुंबई ईशान्य, मुंबई दक्षिण, मध्य, मुंबई दक्षिण या जागा ठाकरे गट लढणार आहे। सातारा लोकसभा लढण्याची उदयनराजेंनी इच्छा बोलून दाखवली। प्रत्येकाची इच्छा असते, मी त्याला अपवाद नाही असं विधान उदयनराजेंनी केलंय। त्यामुळे सातारा लोकसभा लढण्याचे उदयनराजेंनी संकेत दिल्याचं बोललं जात आहे। उदयनराजेंना तिकीट दिलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारासोबत पुन्हा लढत होण्याची शक्यता आहे। मोदींना साथ देण्यासाठी कुणीही येऊ शकतं असं वक्तव्य बावनकुळेंनी केलं। राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असं सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। मोदींना साथ देण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत असंही बावनकुळे म्हणाले। आदित्य ठाकरे पॅलेस पॉलिटिक्स करतात। मंत्री असताना आदित्य 7 वेळाही मंत्रालयात गेलेले नाहीत अशी टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केली। अमावस्या पौर्णिमेला मुख्यमंत्री शिंदे नेमकी कुठची शेती करतात असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला होता। त्यावर केसरकरांनी उत्तर दिलंय। आढळराव पाटलांनी समोरासमोर चर्चेला यावं। तुमची 15 वर्षातील कामं, आमची 5 वर्षातील कामं लोकांना ठरवू देत असं खुलं आव्हान खासदार अमोल कोल्हेंनी दिलंय। शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आढळराव पाटलांनी जोरदार तयारी केली आहे। याच दरम्यान मतदारसंघाला खासदार हवा, अभिनेता नको अशी टीका आढळरावांनी केली होती। त्याला कोल्हेंनी प्रत्युत्तर दिलंय। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून पक्षानं तिकीट दिल्यास मैदानात उतरेन अशी सावध प्रतिक्रिया पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिली आहे। पक्षादेश आल्यास सर्व शक्तीनिशी लढेन असं मत मुनगंटीवारांनी दिलंय। ते चंद्रपुरात बोलत होते। भाजप प्रवेशाबाबत केवळ अफवा आहेत, आमच्यातलं कुणीही भाजपत जाणार नाही असं स्पष्टीकरण जयंत पाटलांनी दिलंय। चर्चा होतच असते, ती होऊ द्या असंही ते म्हणाले। पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठा नेता भाजपच्या गळाला लागल्याचं बोललं जात आहे। त्यावर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं।